आज बांधवांनो गरज आहे आमच्या देशाला, आमच्या धर्माला जागं करायचं. म्हणजे एक काळ असा होता की जाग जाओ रे हिंदू असं म्हणणारा आमचा देश आज गल्ली गल्लीतून लेलो पाव लेलो बटर लेलो असे आवाज येतात. म्हणजे एक काळ असा होता की संतांची कवने आणि वासुदेवाची भुपाळी आमच्या कानावर पडायची. आज त्याच काळामध्ये सकाळी 6 वाजता आमच्या चल छैया छैया डीजेवर वाजणारी गाडी जिंगाड बिंगाड असतील बरीच काही गाणी असतील असली गाणी वाजतात. एक काळ असा होता की शिवलिंगाला अभिषेक दुधाचा आणि तलवारीला अभिषेक रक्ताचा. तो काळ कुठेतरी आम्ही हरवत चाललो. एक काळ असा होता आई वडिलांच्या प्रथमता पाया मग पुढाऱ्यांचा जय जयकार. आज काळ असा आहे की आई वडील घरात उपाशी जिवंत मेलेत खाल्लंय पिल्लंय मेले फरक नाही पडत, पण माझा बाप आहे तो माझा भाऊ लागतो तो असं म्हणून व्हॉट्सअपच्या स्टेटसला झळकवणारे आमचे तरुण. एक काळ असा होता की स्वतःच्या जातीसाठी स्वतःच्या धर्मासाठी स्वतःच्या बायकोसाठी स्वतःच्या बहिणीसाठी स्वतःच्या आईसाठी लढणारा आमचा युवक आज चौकात बसून आमच्या मुलींच्या टिंगला काढतो. हाच ऐका रे आपला हिंदू धर्म. अरे जी आपली पवित्र माती आहे ज्याच्यामध्ये श्री प्रभू श्री रामचंद्र आणि सीतामाईंनी 14 वर्ष वनवास केला माझ्या रामांसाठी. अरे रावणानं अख्खं वैभव दाखवलं, पण सीतामाईनं काय सांगावं. सीतामाईनं सांगितलं की मी माझ्या स्वामीं व्यतिरिक्त कोणालाही शरण जाणार नाही. माझ्या मनामध्ये माझ्या ध्यानामध्ये आणि माझ्या पूर्ण अंगाच्या नसामध्ये फक्त प्रभू आहेत माझे. कोणी सांगावं? मा सीतेनं सांगावं. त्या सीतामाईचे आम्ही लेकरं, ते प्रभू श्री रामचंद्रांचे आम्ही लेकरं, आणि त्याच महाराष्ट्रामध्ये आज आम्ही असं म्हणतोय की आम्हाला आमचं आयुष्य जगायचंय. हाच विचार जर 350 वर्षापूर्वी आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी केला असता तर आज आपण इथं सुरक्षित असतो. म्हणजे प्रत्येकाला स्वतःच पडलंय, प्रत्येकाला स्वतःचं आयुष्य जगायचंय. पण एक सांगू गड्या, मरताना फक्त जर सांगून जर मेला ना तुम्ही की मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदू धर्मासाठी मरतोय असं जर म्हटला ना तुम्ही, तर घरावरती तुळशीपत्र ठेवण्याची गरज नाही. आमच्या तुकोबरायांना देवाचं वाहन न्यायला आलं आणि तुकोबरायांना वाहन न्यायला आल्याच्या नंतर पांडुरंगानं प्रश्न केला, काय मग तुकोबराय तुम्हाला आम्ही घ्यायला आलोय, मग शेवटची काही तुमची इच्छा आहे का? तुकोबराय म्हणले असते, एकुलते एक माझी बायको ओली आहे, माझी बायका पोरं आहेत, आणि मी जो वारकरी संप्रदायाचा प्रचार करतोय ना त्याच्या बदल्यात द्या काहीतरी मला. अख्खी सावकारकी होती तुकोबरायांकडं. पण तुकोबरायांनी काही मागितलं नाही. तुकोबराय म्हटले की मला बायका पोरं आहेत का पांडुरंगा? म्हणजे कुणाला प्रश्न करतायत? देवाला प्रश्न करतायत तुकोबराय की मला बायका पोरं आहेत का? त्या बायका पोरांचा सुद्धा विचार न करता जे हसत रामकृष्ण हरी म्हणत ज्यांनी या हिंदू धर्मासाठी वैकुंठ गमन केलं, आज त्या तुकोबरायांचा महाराष्ट्र कुठं चाललाय? स्वतःच्या बायका पोरांचा विचार बाजूला सारून ह्या फक्त हिंदू धर्माचा वारकरी धारकरी या लोकांचा झेंडा आटकेपार जगवणारे आमचे संत आज त्याच महाराष्ट्रामध्ये आम्ही कपाळाला टिकली लावत नाही, आमची पोरं दाढी वाढवत नाहीत, आमची पोरं कपाळाला गंध लावत नाहीत. एक मध्यंतरी सांगते, माझा कीर्तनाचा कार्यक्रम होता, एका मुलाने टाळ गळ्यात घेतला होता. त्या दादाकडे मी पाहिलं, तो संस्थेतला होता आळंदीतला, आणि त्याला मी सहज प्रश्न केला की दादा तुझ्या कपाळावरचा गंध खूप छान दिसतोय रे, दादा तुझं वय किती? त्या दादानं सांगावं, ताई माझा जन्म झाला आणि 1.5 वर्षामध्ये माझी आई गेली. ताई मी 5वी मध्ये गेलो आणि ऍक्सिडेंट मध्ये माझे बाबा गेले. ऐक ना ताई, वारकरी संप्रदाय यासाठी निवडलाय की माझ्या चुलत्यांनी की माझा भाऊ गेला, माझी वहिनी गेली, माझ्या पुतण्याला चांगला मार्ग लाभावा आणि माझा पुतण्या वया जाऊ नये ना, म्हणून मला वारकरी संप्रदायामध्ये टाकले. म्हणजे एवढी भीती आज हिंदुस्थानामध्ये या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये निर्माण झाली की पोरगा आमचं बिघडत चाललंय. म्हणजे किती मोठा आत्मविश्वास की आपलं पोरग बिघडतंय म्हणून वारकरी संप्रदायात टाका. मी तर म्हणते रोज आपल्या म्हणजे महाराष्ट्रामध्ये रोज प्रत्येक गावातील एक मुलगा वारकरी संप्रदायात गेला पाहिजे, तरच हा हिंदुस्थान आणि या हिंदू धर्माचा भगवा झेंडा वाचणार आहे. एवढं मी अभिमानाने का सांगते? कारण की आज तेवढ्या लोकांशी माझा संपर्क आहे, रोज मी तेवढ्या गोष्टी बघत आहे. मग त्या दादाला मी प्रश्न केला की दादा तू कपाळाला गंध लावतो, दादा तू
तुला जशी शोभून दिसते अशी दाढी तू ठेवलेली आहे. दादा ऐक ना, तुझ्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे. ऐक ना दादा, तुला मोठेपणी काय बनायचंय? दादानं उत्तर दिलं, अंगावरती सळसळून काटा यावा तसं माझ्या काळजामध्ये वीज चमकली आणि अंगावरचा काटा तो चारा तसाच राहिला. आणि त्या दादानं उत्तर दिलं, ऐक ना ताई, या मातीसाठी धर्मवीर छत्रपती शंभूराजांनी स्वतःची जीभ कापली. या मातीसाठी धर्मवीर शंभूराजांनी स्वतःचं बलिदान दिलं. नवे नवे या मातीसाठी माझ्या राजानं पूर्ण 24 तास घोड्यावरती प्रवास केला. ऐक ना ताई, या मातीसाठी मासाहेब जिजाऊंनी स्वराज्यामध्ये स्वतःचा भाऊ गेला, स्वतःचा दीर गेला, तरीही स्वराज्य स्थापनेची इच्छा त्यांनी कधीही अपूर्ण ठेवली नाही. आणि याच मातीसाठी संत सोयराबाई असतील, संत जनाबाई असतील, महाराणी येसुबाई असतील, महाराणी सईराणी सरकार असतील, या माता माऊल्यांनी हा विचार केला नाही. मग तुम्ही स्त्री असून हा विचार करत नाही, मग तर मी पुरुष आहे. पुरुष असण्याची मला काहीतरी जाणीव वाटते, म्हणून मी दाढी ठेवली, कपाळाला कुंकू लावतो, गळ्यात तुळशीची माळ आहे. आणि काही का होईना पण माझा थोडासा कुठेतरी संबंध हा हिंदू धर्माच्या चांगल्या कामासाठी येईल, यासाठी या सगळ्या गोष्टी मी करतो. आणि तोच प्रसंग मी बघितला. आज आमच्या कॉलेजची पोरं कपाळाला गंध लावतायत, तोंडात दारू, ते काय म्हणतात त्याला, मावा गुटखा तसलं भरतायत आणि येणं जाणाऱ्या मुलीकडे बघतायत. त्याच्याकडे एखाद्या, म्हणजे मी कार्यक्रमाला कधी कधी जाते ना, मी सरळ असं दिसतं आरशातून गाडीमध्ये बसल्यानंतर, असं बघितलं की चेहऱ्याकडे वाटतं काय, हा काय मुलगा आहे, काय दादा आहे, हा असं बघितलं की बरं वाटतं. पण जेव्हा केव्हा तो दादा तोंड उघडतो ना, इतकं वाईट वाटतं ना, असं वाटतं की या महाराष्ट्रानं गोव्या गुटक्याच्या नादात हा आपला हिंदू धर्म संपवायचं ठरवलं. मला कोणत्याही धर्मावरती टीका करायची नाहीये, पण बाकीच्या धर्मातली लोक जसं त्यांचा धर्म विसरत नाहीत, तसं आपण आपला धर्म का विसरावा? आपण आपला धर्म का बदलावा? मुलीने जर कपाळाला टिकली लावली तर तुमच्याकडं पोरं बघणार नाहीत असा तुमचा भ्रम आहे का? की मुलींनी कपाळावर टिकली लावली की आम्ही चांगल्या दिसत नाही, आमच्याकडे पोरं बघत नाहीत, ह्या मेंटॅलिटीच्या तुम्ही झालायत. पण माझ्या बहिणींनो, तुम्हाला मी सांगू, मी पण एक मुलगी आहे. जर तुम्ही कपाळाला चंद्रकोर लावून जर कुठं प्रवास केला किंवा कॉलेजमध्ये गेला ना, तर कुणाची ठाप नाही कुठल्या पोराची तुमच्याकडे वाईट नजरेनं बघण्याची, का तर तुमच्या कपाळावर फक्त चंद्रकोर आहे. हा वैयक्तिक मला आलेला अनुभव आहे. तुम्ही कसं राहता, तुम्ही कसं दिसता, तुम्ही कसं वागता, यापेक्षा तुमचं चारित्र्य कसं आहे, तुमच्या मनामध्ये शिवविचार किती आहेत, तुम्ही वारकरी संप्रदायाला किती मानता, आणि याच्यापेक्षा जास्त तुमचे आई वडील तुमच्यावरती कसे संस्कार करतायत ते महत्वाचं आहे. अरे आई आणि वडीलच जर मुलींना म्हणत असतील की तू अशी कपडे घाल, आई आणि वडीलच म्हणत असतील तुझ्या कपाळाला गंध चांगला दिसत नाही, आणि आई आणि वडीलच जर म्हणत असतील की ताई तू आज पबला जा, ताई तू आज मॉलला जा, ताई तू आज इकडे जा तिकडे जा आणि तुझी लाईफ जग, मग त्याच माता माऊल्यांनी आणि माझ्या वडीलधाऱ्या माणसांनी बलात्कार झाल्यानंतर बिवळू नये. का बलात्कार होतो याला 50% कारणीभूत आमच्या स्त्रिया आहेत. माझं काय चुकलं असेल तर मला सांगा, पण मी जे काय बोलते परखड बोलणारी आहे. आणि मी आतापासून ना, मी 8वी पासून शिवव्याख्यान करते. काही गोष्टींची अट आणि काही गोष्टींची मर्यादा आहे, म्हणून या व्यासपीठावर शब्द आवडतीये. पण आपण जर आपला हिंदू धर्म जर वाचवायचा असेल ना, तर तुमच्या हातात आहे माता माऊल्या. का तर तुम्ही 100 पुरुषांच्या समान असतात. एक स्त्री एका वेळी घरातली 10 कामं करते, पण एक स्त्री आपल्या घरातल्या मुलांना संस्कार नाही देऊ शकत. मला प्रश्न पडतो, अरे ह्या मनगटात बांगड्या असेपर्यंत याच मनगटांनी शस्त्रास्त्रे उचलून रणांगण गाजवलं होतं. आज त्याच महाराष्ट्रामध्ये स्त्रियांवरती सरेआम हल्ले होत आहेत. आणि अत्याचार झाला, अन्याय झाल्यानंतर लोक म्हणतात राजे पुन्हा जन्माला या. काय यायचा राजाने पुन्हा जन्माला? अरे माझ्या राजांचा फोटो गाडीवर लावता आणि त्याच गाडीवर बसून येता जाता मुलींची छेड काढता. सांगा ना, हेच पाहिलं माझ्या राजाने पुन्हा जन्म घ्यावा का? भगवे मिरवता, दाढी वाढवता, कपाळाला चंद्रकोर लावता, कानात बाळी घालता, म्हणजे तुम्ही काय छत्रपतींचे मावळे झालेत का हो? दिवसा ढवळ्या माझ्या आया बहिणींची आबरू लुटता आणि आबरू लुटणाऱ्या कुत्र्यांचा
जागीच शिरच्छेद करायचं सोडून त्यांना तुरुंगात टाकता आणि पीडित आया बहिणींच्या घरच्यांना न्यायासाठी रोज कोर्टाच्या पायऱ्या चढायला लावता. सांगा ना, हेच पाहिलं माझ्या राजांनी पुन्हा जन्म घ्यावा का? अरे आज आमची तरुण कार्टी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यावरती प्रेमाची नावं लिहितात, चैनीच्या पार्ट्या करतात. अरे जिथं माझ्या मावळ्यांचं रक्त सांडलं तिथं हा सगळा पराक्रम करतात. सांगा ना, हे सगळं चित्र दाखवायला आणि पाहायला माझ्या राजांनी पुन्हा जन्म घ्यावा का? आज आमच्या शिवरायांचा महाराष्ट्र परदेशी वस्तूंची बाजारपेठ व्हायला लागलाय. आज आम्ही आमची संस्कृती सोडून इंग्रज व्हायला लागलो. सांगा ना, हेच सगळं पाहिला माझ्या राजांनी पुन्हा जन्म घ्यावा का?